चलो ठीक है. Now, next we are going to discuss is IUPAC names of simple monocyclic hydrocarbons. कोणाचे IUPAC naming? IUPAC names of simple monocyclic hydrocarbons. Now, who are these simple monocyclic hydrocarbons? हे बघा, सॅच्युरेटेड अलिसायक्लिक्स, हे अलिसायक्लिक. मिनिमम किती कार्बन पाहिजेत? हे असं काढलं तर हे काय आहे? इथं CH2 आहे, इथं पण CH2 आहे आणि इथं पण काय आहे तर CH2. ठीक आहे. हा घेतला, असा लिहिला, असा जरी लिहिला तर हा काय असतो? किती कार्बन असतात? 1 2 3 आणि काय असते तर 4. मग इथं सिंगल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं सॉरी डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड असू शकतं एखाद्या वेळी, पण कॉन्जुगेटेड नाही असायला पाहिजे. कॉन्जुगेटेड म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड नसायला पाहिजे, मग ते अरोमॅटिक कंपाऊंड होणार आहेत. मग ह्याची व्हॅलेन्सी किती राहिली? 2. 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 सो याचं नाव काय येणार आहे? सायक्लो काय येणार आहे तर ब्युटेन. काय येणार आहे? काय येणार आहे? सायक्लो काय येणार आहे तर ब्युटेन. परत काय असणार आहे? हा इथं बघा, इथं जर मी डबल बॉन्ड दिलं तर टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 5. 5 कार्बन आहेत. मग याचं नाव काय येणार आहे तर सायक्लो. काय सायक्लो? पेंट इन. पेंट इन नाही, सायक्लो पेंट इन. डबल बॉन्ड आला. हेक्साईन. हा, म्हणजे मी हेक्साईनचं एक्झाम्पल देणार होते, माझ्या डोक्यात ते होतं म्हणून मी हेक्साईन म्हटलं. हे असं असेल, हे 6 कार्बन आहेत, सो याचं नाव काय असणार आहे तर सायक्लोहेक्साईन. काय असणार आहे नाव? साइक्लोहेक्साइन. समझ में आ रहा है? ठीक है. अगर ब्रांच रहेगी तो ब्रांच से नंबरिंग करने का. हे बघा, असं एक आहे आणि असं एक आहे. म्हणजे हा इथाइल ग्रुप आहे. येस, पण नंबरिंग कुठून करायचं? अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ कार्बन. याचं नाव काय येणार आहे तर 1 डॅश इथाइल डॅश 3 डॅश मिथाइल सायक्लोपेंटेन. हा सायक्लिकच कंपाऊंड बघतोय ना आपण, सायक्लिक मोनोसायक्लिक कंपाऊंड. साइक्लोपेंटेन, साइक्लिक रिंग. अरे बेटा, यहाँ पे 1 दिया तो यहाँ पे 2 3 4 लोवेस्ट लोवेस्ट आना चाहिए. सम ऑफ लोकंट्स मिनिमम आना चाहिए. क्या मिनिमम आहे? हा, तिथून नंबरिंग केलं असतं. मग सम ऑफ लोकंट मिनिमम असायला पाहिजे. जर तू इथून घेतलास अँटी क्लॉकवाईज तर ह्याला 4th पोझिशन येते आणि इथं क्लॉकवाईज केला तर 3rd पोझिशन येते. म्हणून असं घ्यायचं की सम ऑफ लोकंट्स काय आला पाहिजे तर मिनिमम यायला पाहिजे. परत अजून एक सिच्युएशन आहे. अजून एक सिच्युएशन काय आहे तर ही वाली बघा. कुठून नंबरिंग करणार ह्या केसमध्ये? इथून? नो, मोर नंबर ऑफ ब्रांचेस. काय नंबर? मग परत इथं हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर. इथं फरक पडत नाही मैत्र्या. 1 2 3 4 1 2 3 4. पण जर असलं असतं, हे जर इथं असलं असतं, हा इथं 1 2 3 1 2 3 4 5 करायचं, सम ऑफ लोकंट मिनिमम यायला पाहिजे. याचं नाव काय येणार आहे? परत अल्फाबेटिकल ऑर्डरने जायचं. 4 डॅश काय येणार आहे? इथाइल डॅश 1,1 डॅश डाय मिथाइल सायक्लोहेक्स सायक्लोहेक्स 4 डॅश इथाइल डॅश 1,1 डॅश डायमिथाइल काय असणार आहे तर सायक्लोहेक्सिन. समझ में आ रहा है? आता बघा, इथं बघा,
इथं तुमची रिंग 3 कार्बनची आहे. हा एक मिनिट, मी काय सांगते रुल ऐकून घ्या. ही तुमची रिंग 3 कार्बनची आहे, पण तुमची साइड चेन किती कार्बनची आहे? 1 2 3 4 5. जेव्हा रिंग छोटी असते आणि साइड चेन, तर साइड चेन पॅरेंट, तर साइड चेन, तर साइड चेन, तर साइड चेन पॅरेंट. मग आता नंबरिंग करताना कसं करणार आहे? हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ. म्हणजे याचं नाव काय येणार आहे? 1 सायक्लो प्रोपाईल. पुढं काय येणार आहे? पेंटेन. रूल समजला का मी काय सांगितलं? काय सांगितलं मी रूल तुम्हाला? जर तुमची रिंग आहे, त्या रिंग पेक्षा साइड चेन मोठा आहे, तर साइड चेन पॅरेंट. कोण पॅरेंट? कोण पॅरेंट? साइड चेन पॅरेंट. इन केस असं पण असू शकते. कसं? असं असं कसं? तर एखादी रिंग आहे, त्या रिंगला साइड चेन आहे आणि ती साइड चेन छोटी पण आहे रिंग पेक्षा, पण त्याला फंक्शनल ग्रुप आहे. पण त्याला फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी. कोणाला प्रायोरिटी? म्हणजे याचं नाव, हा फर्स्ट कार्बन आणि हा सेकंड पोझिशनला पेंटिल ग्रुप आहे. सो याचं नाव काय येणार आहे? 2 सायक्लो पेंटाईल. मग हे इथेनॉल आहे. अल्कोहोल असते ना, आपण पुढे अजून बघायचं याचं नेहमी फंक्शनल ग्रुपचं. पण इथं किती कार्बन आहेत? 2. इथेन. ई काढून काय लावायचं? ओएल. अल्कोहोल आहे म्हणून. काय आहे? हा, म्हणजे अशी एखादी सिच्युएशन आहे की ज्यामध्ये तुमच्या साइड चेनला फंक्शनल ग्रुप आहे. हा, आणि साइड चेनला फंक्शनल ग्रुप आहे आणि तो जो साइड चेन आहे ती काय मोठी रिंग पेक्षा छोटी आहे, पण साइड चेनला काय आहे? फंक्शनल ग्रुप. मग कोण झाला प्रायोरिटीचा? फंक्शनल ग्रुप. मग नंबरिंग कुठून करायचं? फंक्शनल ग्रुप पासून. आणि तुमची सायक्लिक रिंग काय झाली? साइड चेन. काय झाली सायक्लिक रिंग? समझ में आ रहा है? साइक्लिक रिंग कब साइड चेन हो जाती है? जब तुम्हारा रिंग से बड़ा साइड चेन है, रिंग से बड़ा तब वो ब्रांच हो जाती है। और जब तुम्हारा फंक्शनल ग्रुप जो है क्या है? हाँ, वो प्रेजेंट है साइड चेन में। कोई भी ग्रुप, कोई भी, हम लोग जो 23 देखे ना फंक्शनल ग्रुप्स, 19 फंक्शनल ग्रुप्स है, उसमें से कोई भी। अगर लोगों ने देखा नहीं है फंक्शनल ग्रुप का वीडियो, तो देखना गरजेचं आहे. नुसतं टीचरना सांगायचं बघितलंय, घट्ट बघितलंय आणि काय. को का? आठवड्यातून 3 दिवस आहे क्लास, नाटक नाही. काय सांगायचं ते? काय बघायचं नाही मध्ये? A saturated monocyclic hydrocarbon is named by attaching prefix cyclo to the name of the corresponding open chain alkane. ओपन चेन अल्केनला आपण काय करत असतो? तर सायक्लो हा काय यूज करत असतो? तर प्रिफिक्स. काय प्रिफिक्स यूज करत असतो? सायक्लो. पण मिनिमम किती कार्बन असायला पाहिजे बाळांनो? बाळांनो, मिनिमम किती कार्बन असायला पाहिजे? 1. होय? 3. तेच म्हटलंय 3. किती असणार आहे? 3 असायला पाहिजे. मिनिमम किती कार्बन असायला पाहिजे? 3. सो दिस इज अ सायक्लोप्रोपेन, दिस इज अ सायक्लोपेंटेन. ओके. अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक पण असला तर चालतं, पण तो कॉन्जुगेशन मध्ये नसायला पाहिजे. हे बघा, हा डबल बॉन्ड 2दा पण चालतो. कितीदा चालतो? 3दा नाही चालणार खरं. कॉन्जुगेशन होणार, बेन्झीन रिंग फॉर्म होणार. काय होणार? समज में आ रहा है? मग त्या केस मध्ये ह्याचं नंबरिंग कसं येणार आहे? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. सो याचं नाव काय येणार आहे? सायक्लो हेक्स. हेक्झा. पुढं काय येणार आहे? 1,3 काय येणार आहे? तर डायइन. काय येणार आहे? डायइन. समझ में आ रहा है? और ये साइक्लोपेंटेन. If side chains are represent, then above discussed rules are applied. The numbering of the ring is started from the side chain.
बघा अल्फाबेटिकल ऑर्डरला प्रायोरिटी काय द्यायची, जास्त द्यायची. मोर नंबर ऑफ ब्रांचेसला प्रायोरिटी जास्त द्यायची. If the alkyl group contains greater number of carbon atoms than the ring, the compound is named as a derivative of alkane. Ring is treated as substituent. इथे टोटल कार्बन किती आहेत, 6. सो याचं नाव काय येणार आहे तर सायक्लोप्रोपाइल हेक्सेन. समजते का, साइड चेन. हे बघा आयसोप्रोपाइल, हे बघा हा छोटी रिंग आहे. हा ही रिंग काय आहे, छोटी. सो याचं नाव आयसोप्रोपाइल काय असणार आहे तर सायक्लोहेक्सेन. काय असणार आहे, आयसोप्रोपाइल सायक्लोहेक्सेन. अजून एक ह्यामध्ये दाखवलेलं नाहीये फंक्शनल ग्रुपचं. कशाचं दाखवलेलं नाहीये, काय सांगितलं मी तुम्हाला, जर तुमची रिंग छोटी जरी असेल, काय असेल चालतंय, सॉरी रिंग नाही, साइड चेन छोटी जरी असेल तर चालतंय. पण जर त्याला कसला ग्रुप आहे, कसला ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप. काय आहे, हा बघा हा हॅलोजन फंक्शनल ग्रुप आहे. सो इथं नंबरिंग, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. मग याचं नाव काय येणार आहे तर 3' सायक्लो पेंटाईल, 3' सायक्लोपेंटाईल. आणि इथं 1' क्लोरो, 1' क्लोरो. फर्स्ट पोझिशनला क्लोरीन आहे ना, प्रिफिक्सेस असतात कायम. 1' क्लोरो, 3' सायक्लोपेंटाईल. टोटल कार्बन किती आहेत तर 3. इथं काय येणार आहे तर प्रोपेन. काय येणार आहे तर प्रोपेन. समझ में आया क्या, येस और नो, येस और नो. हा ठीक आहे. आता आपण नेक्स्ट जे बघणार आहे ते IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कंपाऊंड्स कंटेनिंग वन और मोर फंक्शनल ग्रुप. पहिला आपण एक फंक्शनल ग्रुप असेल तर काय असते ते बघायचं. आणि मग पॉलीफंक्शनल जेव्हा कंपाऊंड म्हणतो, पॉलीफंक्शनल म्हणजे जेव्हा एकापेक्षा फंक्शनल ग्रुप असतात, तर त्या केसमध्ये प्रायोरिटी चेन ऍक्ट होते. काय ऍक्ट होते, हा म्हणजे त्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप मधला एक फंक्शनल ग्रुप पॅरेंट असतो आणि दुसरे फंक्शनल ग्रुप काय असतात तर सबस्टिट्यूएंट. एक फंक्शनल ग्रुप काय असतंय पॅरेंट, दुसरे फंक्शनल ग्रुप काय असतात तर सबस्टिट्यूएंट. समझ में आ रहा है, ओके ठीक आहे. आता इथं बघा, हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. हे जे आहे हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये फंक्शनल ग्रुप प्रिफिक्स आणि काय दिले तर सफिक्स. मोस्टली एखादा फंक्शनल ग्रुप एखादा कंपाऊंड मोनो फंक्शनल कंपाऊंड आहे. एखादा कंपाऊंड कसला पण कंपाऊंड आहे बाळांनो, एखादा कंपाऊंड कसला कंपाऊंड आहे बाळांनो, मोनो फंक्शनल कंपाऊंड. एखादा कंपाऊंड कसला कंपाऊंड आहे, एखादा कंपाऊंड कसला कंपाऊंड आहे, मोनो फंक्शनल काय आहे तर कंपाऊंड. तर त्या केसमध्ये त्या प्रिफिक्सेस सफिक्सेस वापरले जातात. जर त्याला प्रिफिक्स पण पॉसिबल आहे आणि सफिक्स पण पॉसिबल आहे तर कंपल्सरी सफिक्स वापरायचा. जर मोनो फंक्शनल कंपाऊंड असेल तर, मोनो म्हणजे एकच फंक्शनल ग्रुप आहे त्या पूर्ण चेन मध्ये, त्या पूर्ण रिंग मध्ये काय, त्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये एकच फंक्शनल ग्रुप आहे, मोनो फंक्शनल कंपाऊंड. बघा व्हरायटी बघायची आपण, कंपाऊंड बघायचे त्यात हॅलो अल्केन्स, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, अनहाइड्राइड, ऍसिलामाइड्स, ऍसिल क्लोराइड्स, अमाइन्स, नायट्रोअल्केन्स, सल्फोनिक ऍसिड्स बघायचे, व्हरायटी आहे आपल्याकडे. बघा मी काय म्हणतेय तुम्हाला, इथं फंक्शनल ग्रुप प्रिफिक्सेस आणि काय दिसत आहेत सफिक्सेस. मी म्हंटल जर तुमचा कंपाऊंड मोनो फंक्शनल आहे, कसा आहे तर कंपल्सरी त्याचा प्रिफिक्स नाही वापरायचा, कंपल्सरी त्याचा सफिक्सच वापरायचा. आणि तो सफिक्स वापरताना आपण काय करतो, तुमचा पॅरेंट असते, पॅरेंट कोण असतंय, पॅरेंट असते अल्क एन. काय असते पॅरेंट, हा कोई भी रहने दो, डबल बॉन्ड है ना, कोई भी रहने दो. डबल बॉन्ड रहता तो इसको क्या होता अल्कइन. ट्रिपल बॉन्ड में तो क्या रहता अल्काइन. पर ये प्रायोरिटी वाले में आते हैं, तो हम बेस देख रहे हैं. तर ह्या केस मध्ये ईएन ई रिप्लेस होत असते सगळ्यांचं. काय रिप्लेस होत असते ई. मग ई रिप्लेस झाला तर अल्केन ऑइक ऍसिड, अल्केन ऑइट, अल्केन ऑइल क्लोराइड, अल्केन अमाइड. आता ह्या केस मध्ये ई रिप्लेस होत नायट्रालच्या केस मध्ये का, तर तो जो स्टार्ट होतो तो वोवेल पासून स्टार्ट होत
कोणापासून स्टार्ट होत नाही? वॉवेल पासून स्टार्ट होत नाही. परत अल्केन, ई कट करायचं, अल. परत अल्केन, ऑन. अल्केन, नॉल. अल्केन, अमाइन. समझ में आ रहा है क्या? यस और नो? मोनोफंक्शनल कंपाउंड है, क्या है? हाँ, मोनोफंक्शनल कंपाउंड है तो अल्केन का ई रिप्लेस करने का और फिर आगे का फंक्शनल ग्रुप जो भी रहेगा वो ज्वाइन करने का। अगर मोनोफंक्शनल कंपाउंड है, अगर मोनोफंक्शनल कंपाउंड है, हमेशा सफिक्स यूज करने का। अगर मोनोफंक्शनल कंपाउंड है, हमेशा सफिक्स करने का। किस केस में सफिक्स करने का? अगर फंक्शनल ग्रुप तुम्हारा COH है, COR है, COCl है, CONH2 है, CN है, CHO है, C डबल बॉन्ड O है, OH है या फिर NH2, नहीं नहीं ये है, यातले हे, यातले हे जर असतील तरच सफिक्स वापरायचं, मोनोफंक्शनल असतील तर. पण थोडे असे पण कंपाउंड आहेत की ज्यांचे फक्त प्रिफिक्सेस पॉसिबल आहेत, त्यांचे सफिक्स पॉसिबल काय नाही, पॉसिबल नाही आहेत. कोण आहेत असे कंपाउंड ज्यांचे फक्त प्रिफिक्सेस पॉसिबल आहेत? मग ते मोनो असू दे किंवा पॉलिफंक्शनल, त्यांचे कायम प्रिफिक्स वापरले जातात. कोण? NO2. कोण आहे? NO2. NO2 असेल तर आपण प्रिफिक्स काय वापरतो? नायट्रो. हॅलोजन आहे तर प्रिफिक्स काय वापरतो? हॅलो, म्हणजे फ्लोरो क्लोरो ब्रोमो आयोडो. हा इथर आहे, हा इथर अल्कॉक्झी अल्केनच्या केन्स मध्ये येतो. हा ROR असतो ना, हा OR ग्रुप प्रिफिक्स वापरला जातो, मग अल्कॉक्सी. मग हा मिथॉक्सी, हा इथॉक्सी, प्रोपॉक्सी असं वापरलं जातं. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ठीक आहे. आता बघा हा मी काय सांगते. जर कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे, कसला ग्रुप आहे? कसला ग्रुप आहे? कार्बॉक्सिलिक ग्रुप. ह्याचे एक्झाम्पल साइड बाय साइड घेत जाते म्हणजे तुम्हाला आयडिया पण येईल त्याबद्दल. ठीक आहे? अरे कलर दिखा ना बेटे. कुठून कोणता दिसेल? थर्ड पण डिसेन्सी. ठीक आहे. आता इथं बघा, जर फंक्शनल ग्रुप COH आहे, हा CH3, हा CH2 आणि हा COOH. यू नो व्हॉट? CO डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH लिहू शकतो. आता बघा, हा COOH ग्रुप किंवा हा अल्डिहाइड ग्रुप CHO ग्रुप किंवा हा सायनाइड ग्रुप, हा हे मोस्टली ना टर्मिनल एंडला असतात. कोणत्या एंडला असतात? टर्मिनल एंड. हे कधीच मध्ये येत, कधीच मध्ये येत, एवढं लक्षात ठेवा. मग इथं बघा, हे कधी पण, आता बघा नंबरिंग कसं करायचं? सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दैट साइड वेयर फंक्शनल ग्रुप इज नियरर. हु इज नियरर? तो यहां से नियरर तो फंक्शनल ग्रुप ये है, इसको फर्स्ट कार्बन, इसको सेकंड कार्बन, इसको थर्ड कार्बन. कितने कार्बन है टोटल? स्ट्रेट चेन में कितने कार्बन है? 3. तो प्रोपेन हो गया. क्या हो गया? क्या हो गया? तो प्रोपेन लिहायचं, काय लिहायचं? प्रोपेन. ई रिप्लेस करायचा, ई आणि काय सफिक्स वापरणार, प्रोपेन ऑइक. यस, प्रोपेन ऑइक एसिड, प्रोपेन ऑइक एसिड, प्रोपेन ऑइक एसिड. समझ में आ रहा है क्या? येस और नो? येस और नो? आता इथं बघा, हा परत हा CH3, CH2, CH2, COOCH3, COOR आहे ना, कोणता पण अल्काइल ग्रुप असू शकतो. हा ग्रुप अल्कॉक्झी ग्रुप म्हटला जातो. हा जो ग्रुप आहे ना अल्कॉक्झी, हे COOR, R अल्काइल ग्रुप, कोणता पण अल्काइल ग्रुप, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, कोण पण असू शकतो. हा, सो ह्याचं नाव, हा मी अल्कॉक्झी बघायचं दिलंय, अल्कॉक्झी. अल्कॉक्झी अल्केनॉइड असते त्याचं नाव. काय असतं नाव त्याचं? अल्केनॉइड. अल्कॉक्झी हे कोण आहे?
CH3 आहे ना, म्हणजे याचं नाव काय असणार आहे? मिथॉक्सी. काय असणार आहे? हा, कितने कार्बन है? कार्बन कितने हैं? 1 2 3 4, 4 ब्यूटेन. सो इसका नाम क्या रहेगा? मिथॉक्सी ब्यूटेन का ई रिप्लेस करने का OATE, मिथॉक्सी ब्यूटेनॉइड. मिथॉक्सी, यस. अब यहाँ पे है फिर से CH3C डबल बॉन्ड OCl. कितने कार्बन है? ये फर्स्ट कार्बन और ये सेकेंड, 2 कार्बन है. तो इसका नाम क्या रहने वाला? इथेन. हा, प्रिफिक्स नाही वापरायचे, आपण कशावरती फोकस करतोय? सफिक्स. हा, इथेन ऑइल, येस, इथेन ऑइल क्लोराइड. हे लिहून घ्या साइड बाय साइड माझ्या बरोबरच तिथं, म्हणजे तुम्हाला आयडिया पण येईल नंतर नेमिंग करताना. CO कार्बन 3 नाही येते, हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे, हा C डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुप आहे. COCl आहे तो. काय आहे? काय 2 असतात? कुठे आहेत 2 काय? हा पिलू, हा अल्काइल ग्रुप आहे, आपण किती पण मोठा घेऊ शकतो. इथं आहे ना, असं असतंय आर 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 आर. आर कोण असतंय? आर असतंय CnH2n+1 कोणताही अल्काइल ग्रुप. ऑफ कोर्स, मैंने अब जस्ट एग्जांपल दिए, इसकी सभी की होमोलॉगस फैमिलीज होंगी. इसका मिथेनोइक एसिड होगा, इथेनोइक एसिड होगा, प्रोपेनोइक एसिड होगा, ब्यूटेनोइक एसिड होगा. इसका भी वैसे होगा, मिथॉक्सी इथेनोइड, मिथॉक्सी प्रोपेनोइड, मिथॉक्सी ब्यूटेनोइड, मिथॉक्सी पेंटेनोइड, मिथॉक्सी हेक्सेनोइड, ऐसे होगा. आता इथं बघा परत CH3 CH2 C डबल बॉन्ड O डॅश NH2 CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2. ह्याचं नाव काय असणार आहे? टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3. प्रोपेन. किती कार्बन आहेत? 3 आहेत ना? हा ना, 3 आहेत ना? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. प्रोपेन. प्रोपेन काय पुढं काय येणार आहे? अमाइड. ई रिप्लेस केला. प्रोपेन काय येणार आहे? अमाइड. येणार का? प्रोपेन अमाइड येणार का? हा, प्रोपेन अमाइड येणार ना? ठीक आहे. आता इथं बघा, हा वाला CH3 CH2 आणि हे बघा, इथं मी तुम्हाला प्लेन स्ट्रक्चर दाखवतेय. असं नाही की त्याचे प्लेन स्ट्रक्चर असणार आहेत, त्याला ब्रांचेस पण असू शकतात. पण ब्रांच आणि फंक्शनल ग्रुप मध्ये प्रायोरिटी कोणाला दिली जाते? फंक्शनल ग्रुपला. ओके, सो CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड काय आहे तर N. टोटल कार्बन किती आहे तिथं? प्रोपेन अमाइड. हा स्ट्रक्चर वरचा आहे त्याच्या, ह्याचा जरा मुद्दा मी तर जागा कम पडणार म्हणून वरती लिहिलं. हे बघा CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड N आहे. कोण आहे सांगा? हा किती कार्बनचा आहे? 4 कार्बनचा आहे ना. 4 कार्बनचा म्हणजे काय येणार आहे? हा, ब्यूटेन. ई रिटेन करायचा, रिप्लेस करायचा नाही, कारण ह्याचा N नायट्राइल प्रिफिक्स काय म्हणतात त्याला, वॉवेल नाहीये. सो याचं नाव काय येणार आहे? ब्यूटेन नायट्राइल. काय येणार आहे नाव ह्याचं? येस, नायट्राइल. नायट्राइड नाही, नायट्राइड म्हणजे चेंज झाला. हा, ब्यूटेन नायट्राइल एकत्र लिहायचं. ठीक आहे. मग आता नेक्स्ट आपण हे बघतच नाही आहे. हा, आपण प्रिफिक्सेस नाही बघतोय ह्याचे, आपण मोनोफंक्शनल कंपाऊंड बघतोय. आणि मी तुम्हाला म्हटलं मोनोफंक्शनल कंपाऊंड असेल तर कायम त्याचे काय वापरायचे? सफिक्स वापरायचे. ठीक आहे.
आता नेक्स्ट बघा हा वाला CH3 CH2 CH2 CHO किती कार्बन आहेत टोटल? CH3 CH2 CH2 CHO किती कार्बन आहेत? 4. किती कार्बन आहेत? किती कार्बन आहेत? 4. सो 4 कार्बन म्हणजे काय झाले? ब्युटेन. हा, ब्युटेनचा ई रिप्लेस करायचा आणि काय लावायचं? एल. अल 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 ब्युटेनॉल अल्डिहाइड. कोण आहे तो? ब्युटेनॉल अल्डिहाइड. आता हा CO म्हणजे कीटोनिक ग्रुप असतो. हे बघा, ह्याला मी असंही लिहिते. हा CH3, हा CH2, हा C डबल बॉन्ड O आणि इथं काय लिहिला तर CH3. टोटल कार्बन किती आहे तिथं? किती टोटल कार्बन? 1 2 3 4. 4 कार्बन आहेत ना नंबरिंग. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि काय येणार आहे तर फोर्थ कार्बन. सो काय नाव येणार आहे याचं? काय नाव येणार आहे याचं? सेकंड पोझिशनला आहे C डबल बॉन्ड O. तर त्या केस मध्ये नंबरिंग करायचं असतंय. तर याचं नाव काय येणार आहे? ब्युटेन डॅश 2 डॅश ONE. ONE कीटोनिक ग्रुप. ONE कीटोनिक ग्रुप. ONE. सो ब्युटेनच्या सेकंड पोझिशनला C डबल बॉन्ड आहे. सो ब्यूटेन डैश 2 डैश ONE. समझ में आ रहा है? यस और नो? कुठं? इथं तो NH2 आहे. C डबल बॉन्ड NH2 आहे. हा अमाइड झाला. काय झाला हा? You have to write this. Actually, this is your homework for today. I'll tell you what you have to do. पहिले आप समझ लो पहिले. हा OH आहे. हा OH आहे. इथं काय येणार आहे? CH3 CH2 OH. किती कार्बन आहेत? मग 2 कार्बन आहेत तर ह्याचं नाव इथेन. इथेनचा ई काढायचा आणि काय लिहायचं? OL. इथेनचा ई काढायचा आणि काय लिहायचा? OL. आता परत CH3 CH2 CH2 आणि इथं काय आहे तर NH2. सो याचं नाव प्रोपेन अमाइन. प्रोपेन ई रिप्लेस करून अमाइन. हे बघा, अल्कोहोलचा OL होता, अमाइनचा AMINE होता. हे आपण सगळे सफिक्सेस वापरलेले आहेत. कंपाऊंडचे काय वापरलेले आहेत? सफिक्सेस. कंपाऊंडचे काय वापरलेले आहेत? सफिक्स. इरेजर बघायला पाहिजे. चेक करते मी, देते 2च मिनिट. हा, आता इथं बघा, पुढं इथं बघा, हा नायट्रो ग्रुप आहे. हा नायट्रो ग्रुप आहे तर इथं काय येणार आहे परत? CH3 CH3 आणि इथं काय आहे तर NO2. सेकंड पोझिशनला NO2 ग्रुप आहे. नंबरिंग करायचं फर्स्ट, सेकंड, थर्ड. सो याचं नाव प्रिफिक्स मध्ये येते म्हणून 2 डॅश नायट्रोप्रोपेन. काय नाव येणार आहे याचं? 2 डॅश काय येणार आहे? नायट्रोप्रोपेन. सेकंड पोझिशनला प्रिफिक्सच वापरायचं. सफिक्स येतच, प्रिफिक्सच वापरायचं. सफिक्स येतच नाही. ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा, हा परत इथं काय आहे? CH3 CH2 Cl. CH3 CH2 Cl याचं नाव प्रिफिक्स क्लोरो आणि 2च कार्बन आहेत म्हणून इथेन. क्लोरो इथेन प्रिफिक्स वापरलं. मग इथं काय येणार आहे परत? CH3 CH2O CH3. आता जेव्हा कधी इथर असते ना, जरा इथं लक्ष द्या 1 मिनिट. जेव्हा कधी इथर असते, असे 2 मिथाइल अल्काइल ग्रुप्स दिसतात तुम्हाला, तर छोटा अल्काइल ग्रुप सबस्टिट्युएंट घ्यायचा आणि मोठा अल्काइल ग्रुप पॅरेंट. मग छोटा अल्काइल ग्रुप सबस्टिट्युएंट म्हणजे प्रिफिक्स.
सबस्टिट्यूएंट म्हणजे प्रिफिक्स, म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे? मिथॉक्सी. काय मिथॉक्सी? मिथॉक्सी इथेन. काय येणार ह्याचं नाव? हा मिथॉक्सी आणि हा काय झाला तर इथेन. दॅट इज मिथॉक्सी इथेन. दॅट इज मिथॉक्सी इथेन. दॅट इज मिथॉक्सी इथेन. समझ में आ रहा है? यस और नो? मिथॉक्सी इथेन. हे समजलं? बरं, आज एक होमवर्क करायचं आहे आणि कंपल्सरी, रोज कंपल्सरीच करायचं असतंय.